नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मोठी बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळत असतो. अचानक हप्ते थांबल्यामुळे लाभार्थी महिलांना दैनंदिन खर्च, औषधोपचार, घरगुती गरजांसाठी अडचणीचा सामना करावा लागला आहे. काही महिलांचे पैसे या ठिकाणी थांबवण्यात आलेले होते, त्यामुळे महिलांनी असंतोष व्यक्त केला होता. त्यामुळे आता ई-केवायसीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढलेली आहे. त्यातच जर बघितलं तर 3 तारीख पुढे आलेली आहे की या 3 तारखेच्या दरम्यान पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर होऊ शकतात. सध्या जर बघितलं तर असं सांगितण्यात येत आहे की 14 फेब्रुवारी, त्यानंतर 16 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी या 3 तारखांचं एक नियोजन सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. शक्यतो या 3 तारखेच्या दरम्यानच जे आहे पैसे बँक खात्यावर डायरेक्ट DBTने या ठिकाणी ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. या 3 तारखेच्या दरम्यान जे आहे GR सुद्धा येऊ शकतो आणि GR आल्यानंतर जे आहे पैसे बँक खात्यामध्ये